तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, कोकणात जशी पावसामुळे परिस्थिती असते ना, तशी इकडे पण पावसामुळे 8-10 दिवस झालं परिस्थिती झाल्या बघा ना. घराच्या बाहेर निघताय ना काम करताय ना, अशी परिस्थिती झाल्या. त्याच परिस्थितीत आपल्याला पारूची धार काढायची होती, तेवढी धार पण काढून घेतली बघा. धार काढून झाल्यानंतर आता आपल्याला छोट्या पारूला दूध पाजून घ्यायचं होतं. त्यासाठी तर पहिल्यांदा काय करतोय आम्ही, शेंगपेंड आहे ती भिजू घालून घेतो. शेंगपेंड भिजल्यानंतर दूध आणि शेंगपेंड मिसळायचं आणि तेवढं पाजायचं बघा. लागलंच मग मोठ्या पारूला भरडा ठेवायचा होता, तेवढा भरडा पण ठेवून घेतला. आता सगळं काम झाल्यानंतर शाळेत आल्यानंतर मित्रांनो मुलांना खारकी वाटायची होते, तेवढं लागलं वाटून पण घेतलं बघा. आता सगळं काम झाल्यानंतर 11चा वर्ग एक लय घाण झाला होता. मग काय आता बसून काय करायचं म्हणून लागला झाडू घेतला, तेवढा पटापट वर्ग पण झाडून घेतला बघा. तर आमच्या शाळेत मित्रांनो चित्रकलेच्या स्पर्धा ठेवल्या होत्या आणि त्या चित्रकले स्पर्धेत बऱ्याच मुलांनी सहभाग घेतला होता बघा. त्यात एकापेक्षा एक चित्र अशी मस्त काढली होती. त्यात तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता हे आहे ते पहिला क्रमांक आला होता आणि हिथला आहे ते दुसरा क्रमांक आला होता आणि आता बघताय ते तिसरा क्रमांक आला होता. ह्यातलं कुठलं चित्र आवडलं तेवढं कमेंट करून सांगा.